नमस्कार. माझं नाव डॉक्टर प्रसाद कामत. मी इन्फिको आय केअर हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर आहे. तर आज मी सिलिकॉन ऑइल रिमूव्हल म्हणजे डोळ्यात जे आपण पहिलं ऑपरेशन करून रेटिनाचं ऑपरेशन करून सिलिकॉन ऑइल टाकतो ते काढायचं एक वेगळं ऑपरेशन असतं, त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर बऱ्याच वेळा व्हिट्रेक्टॉमी ऑपरेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पडद्याला म्हणजे रेटिनाला सपोर्ट देण्यासाठी डोळ्यामध्ये सिलिकॉन ऑइल टाकायला लागतं. आता सिलिकॉन ऑइलचं काम असतं रेटिनाला सपोर्ट देणं आणि रेटिना जोडणं. एकदा ते काम झालं की ते ऑइल आपण जास्त वेळ डोळ्यामध्ये ठेवू शकत नाही, कारण जर ते ऑइल डोळ्यामध्ये राहिलं तर ते खराब होत जातं वेळेनुसार आणि त्याच्यानंतर डोळ्याचं प्रेशर वाढणं, डोळ्याच्या बुबुळामध्ये खराब येणं, मोतीबिंदू होणं असे बरीच लक्षणं डोळ्यामध्ये त्या ऑइलमुळे येऊ शकतात. त्यामुळे ऑइलचं काम झालं की ते काढणं, वेळेवरती काढणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही पहिलं ऑपरेशन झालं आणि रेटिना व्यवस्थित जोडला गेला की आम्ही 3 ते 4 महिन्यानंतर हे सिलिकॉन ऑइल काढायचा सल्ला देतो. तर हे सिलिकॉन ऑइल रिमूव्हल म्हणजे सिलिकॉन ऑइल डोळ्यातून काढणं ही एक छोटीशी ट्रीटमेंट आहे. त्याच्यात सिलिकॉन ऑइल काढल्यानंतर 90% लोकांमध्ये जनरली काही प्रॉब्लेम येत नाही. हे 10% लोकांमध्ये मात्र म्हणजे 100मधल्या 10 लोकांमध्ये मात्र कधीतरी रेटिना पुन्हा सरकायची भीती असते. पण ते घेऊनच आपण रिस्क घेऊनच आपल्याला चालायला लागतं, कारण ऑइल तर आपण पूर्ण वेळ डोळ्यामध्ये ठेवू शकत नाही. 90% केसेसमध्ये पुन्हा रेटिना सरकत नाही. 10% लोकांमध्ये जर पुन्हा रेटिना सरकला काढल्यानंतर तर आपण फ्रेश ऑइल आपल्याला टाकायला लागू शकतं. तर आता ऑपरेशनच्या आधी काय काय काळजी घ्यायची असते, तर डायबेटीसच्या रुग्णांनी त्यांचे शुगर कंट्रोलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपली शुगर जेवल्यानंतरची शुगर 200च्या खाली असली पाहिजे. 200च्या वरती शुगर असेल तर आपण ऑपरेशन करत नाही. त्यानंतर ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये असणं गरजेचं असतं. त्यानंतर जे किडनी पेशंट्स असतात त्यांना डायलिसिस मध्ये हिपॅरिन नावाचं औषध असतं, ते देऊन चालत नाही ऑपरेशनच्या आधीच्या डायलिसिसमध्ये. तर हिपॅरिनने रक्त पातळ होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या किडनी स्पेशलिस्टशी बोलून त्यांना तसं सांगतो की हिपॅरिन फ्री डायलिसिस करा. त्याच्यानंतर डायलिसिसच्या दुसऱ्या दिवशी जनरली आपण ऑपरेशन प्लॅन करतो, कारण डायलिसिसच्या दिवशी पेशंट थकलेले असतात. त्यानंतर ज्यांना दमा असतो, अस्थमा असतो त्या लोकांना सकाळी गरज पडली तर नेब्युलायझेशन घेऊन नंतर ऑपरेशनला आला तर उत्तम, कारण ऑपरेशनच्या वेळी मग त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही. तर रक्त पातळ करायच्या जर तुम्हाला गोळ्या चालू असतील तर त्या ऑपरेशनच्या 4 ते 5 दिवस आधी बंद करायला लागतात. त्यानंतर काही ब्लड टेस्ट आणि ECG करायला लागतो. आता ब्लड टेस्ट तुमच्या पहिल्या ऑपरेशनच्या वेळी जरी झाले असतील तर त्याला 3 महिने होऊन गेलेले असतात, त्यामुळे पुन्हा रक्त तपासण्या करणं यावेळी आवश्यक असतं आणि ECG करायला लागतो आपल्याला. हे झालं की मग त्याच्यानंतर ऑपरेशनच्या दिवशी काय करावं, तर नाश्ता करून या. एकदम उपाशी राहू नका, कारण नाहीतर मग ऑपरेशनच्या वेळी चक्कर येणं वगैरे असं वाटू शकतं तुम्हाला त्रास. त्यामुळे नाश्ता करावा. ऑपरेशनची तुम्हाला जी वेळ दिलेली असते त्याआधी 2 तास काही खायचं नाही आणि पाणीसुद्धा प्यायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर ऑपरेशनच्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी सकाळी तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आणि डायबिटीसच्या गोळ्या घेऊन येणं आवश्यक असतं. त्या गोळ्या स्किप करू नका, कारण नाहीतर ऑपरेशनच्या वेळी ब्लड प्रेशर अचानक वाढू शकते. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊनच यावं. हे झालं ऑपरेशनच्या आधीच्या प्रिकॉशन्स. तर ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये जेव्हा आम्ही पेशंटना घेतो तेव्हा आम्ही काय करतो, तर पहिलं पेशंटना ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायच्या आधी आम्ही कॅप देतो, सर्जिकल गाऊन देतो, म्हणजे जो गाऊन पेशंटचे कपडे कव्हर करतो आणि त्यानंतर पायात घालायला आवरण देतो आणि मगच आम्ही पेशंटना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो. आमचं ऑपरेशन थिएटरमध्ये जायला 4 दरवाजे ओलांडून जायला लागतं. त्यामुळे सेफ्टी, इन्फेक्शन कंट्रोल आमच्याकडे भरपूर पाळलं जातं. त्यानंतर जेव्हा पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तेव्हा आम्ही त्याला ऑपरेशन टेबलवरती झोपवतो. हे झालं. पेशंटच्या सेफ्टीसाठी आम्ही नेहमी अनेस्थेशियाचे डॉक्टर ठेवतो, कारण जरी अनेस्थेशियाचे डॉक्टर प्रत्यक्षात काही करत नसतात, म्हणजे आम्ही लोकल अनेस्थेशिया आम्ही स्वतः देतो, पण तरी अनेस्थेशियाचे डॉक्टर पेशंटना नेहमी मॉनिटर करत असतात. म्हणजे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याने पेशंटचं पल्स, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि BP या सगळ्या गोष्टी नेहमी मॉनिटर होत असतात. त्यामुळे पेशंट सेफ असतो. त्यामुळे तुम्ही बिलकुल घाबरू नका. प्रत्येक केस आम्ही अनेस्थेशियाच्या डॉक्टरच्या प्रेझेन्समध्येच करतो. त्यानंतर पेशंटला आम्ही डोळ्याच्या आजूबाजूचा एरिया क्लीन करतो आणि डोळ्याच्या कोपऱ्यात आपण एक इंजेक्शन देतो आणि लोकल अनेस्थेशिया ज्याला आपण म्हणतो, आणि हा एरिया सुन्न करतो.
ऑपरेशनसाठी. पूर्ण जनरल अनेस्थेशिया जनरली आम्ही देत नाही, पूर्ण बेशुद्ध पेशंटला करत नाही. हां, फक्त जर 14 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी असेल तर आपण जनरल अनेस्थेशिया देतो. अदरवाईज आपण लोकल अनेस्थेशियामध्येच म्हणजे लोकली एरिया सुन्न करूनच ऑपरेशन करतो. म्हणजे पेशंट जागे असतात त्यावेळी. फक्त जर कोणी खूपच ॲप्रिहेन्सिव्ह पेशंट असेल, खूपच त्यांना हायपर पेशंट असतील, त्यांना आम्ही कधीतरी झोपेचं औषध देतो, सिडेशन देतो. पण बाकी लोकल अनेस्थेशियामध्येच ऑपरेशन केलं जातं. तर आपण डोळ्याच्या कोपऱ्यात इंजेक्शन देतो आणि हा एरिया सुन्न करतो. नंतर डोळा क्लीन केला जातो आणि डोळ्यावरती एक ड्रेप टाकला जातो. म्हणजे चेहरा तुमचा कवर्ड असतो, फक्त डोळ्याचा भाग एक उघडा राहतो. मग आपण डोळ्याला एक चिमटा लावून डोळा उघडतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो. याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशनच्या वेळी काय केलं जातं, तर ऑपरेशनमध्ये फक्त 2 किंवा 3 इन्सिजन घेतले जातात. आपल्या डोळ्याचा जो पांढरा भाग असतो, ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो, त्याच्यावरती एकदम सूक्ष्म इन्सिजन असतात. 23 किंवा 25 गेजच्या एकदम सूक्ष्म इन्स्ट्रुमेंटने हे चीर घेतले जातात. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, तर डोळ्यात जे सिलिकॉन ऑइल टाकलं आहे ते आमच्या मशीनने आम्ही काढून घेतो आणि ते सिलिकॉन ऑइलला आम्ही सलाईनने रिप्लेस करतो. आणि मग ते जे इन्सिजनमधून आमचे इन्स्ट्रुमेंट्स काढून घेतो. गरज पडली तर एखाद दुसरा टाका घालायला लागतो ऑपरेशनच्या वेळी. हे झालं की मग आपण डोळ्याला पट्टी लावतो आणि मग पेशंट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतो. त्यानंतर आम्ही अर्धा तास पेशंटना ऑब्झर्व करतो आणि त्याच्यानंतर आपण पेशंटना डिस्चार्ज करतो सेम डे. इट इज अ डे केअर प्रोसिजर, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायची गरज लागत नाही. तर ह्या प्रोसिजरला ऑपरेशनला साधारणतः 20 मिनटं ते अर्धा तास लागतो मॅक्झिमम, त्याच्यावरती लागत नाही. त्यानंतर ऑपरेशन नंतर प्रिकॉशन्स काय घ्यायचे असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चेकअपला बोलवतो. त्यावेळी आपण ती पट्टी काढतो डोळ्यावरची. पट्टी काढल्यानंतर आम्ही तुम्हाला काळा चष्मा देतो. तो चष्मा ताबडतोब लावायचा असतो, पूर्ण वेळ लावायचा असतो, 24 तास. त्यानंतर ऑपरेशनच्या साईडला म्हणजे जर तुमचं उजव्या डोळ्याचं ऑइल काढलं असेल तर उजव्या कुशीवरती पुढचा 1 महिना झोपायचं नसतं. नंतर 1 महिना डोक्यावरून आंघोळ करायची नसते. डोळ्यात पाणी जाता कामा नये, डोळ्याला हात लावायचा नाही, हे अतिशय महत्त्वाचं असतं. रुमाल, कपडा, टिश्यू पेपर यापैकी काहीच डोळ्याला लावायचं नाही. डोळ्याला हातसुद्धा लावायचा नाही, कारण त्याने डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. जर डोळा साफ करायचाच झाला तर कापसाचे बोळे करायचे, ते पाण्यात टाकायचे, ते पाणी उकळायचं आणि मग ते थंड होऊ द्यायचं आणि मग तुमचे हात डेटॉलने साफ धुवून मग हे उकळलेला कापूस पिळून मग त्याने तुम्ही डोळा साफ करू शकता. असं दिवसातून 2 ते 3 वेळा करा. आणि प्रत्येक दिवशी कापूस नव्याने उकळायचं, म्हणजे आदल्या दिवशी उकळलेला कापूस दुसऱ्या दिवशी वापरायचा नाही. त्यानंतर कुठचेही ड्रॉप्स तुम्ही जेव्हा डोळ्यामध्ये टाकाल तेव्हा ते ड्रॉप्स चुकूनसुद्धा सुईने वगैरे उघडायचे नाही. झाकण फिरवलं की ड्रॉप उघडतात. त्यामुळे त्याला सेफ्टी पिन किंवा सुई चुकूनही लावू नका, कारण त्याने डोळ्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. परत ते ड्रॉप टाकताना तुमचे हात डेटॉलने साफ धुवायचे, मग डोळा किंचित उघडायचा आणि ते ड्रॉप अलगद वरतून टाकायचे. ते टाकताना त्याचा टीप डोळ्याला किंवा हाताला टच होता कामा नये. किंवा जे आम्ही मलम टाकायला सांगतो ते मलमसुद्धा असं ट्यूब प्रेस करून डोळ्यात सोडायचं, हाताने लावायचं नाही, हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर कुठचाही ड्रॉप टाकला की 5 मिनटं डोळे बंद ठेवायचे, मग दुसऱ्या प्रकारचा ड्रॉप टाकायचा. ते गॅप ठेवणंही महत्त्वाचं असतं, कारण सलग ड्रॉप टाकले तर त्याचा इफेक्ट एवढा चांगला येत नाही. त्यानंतर ऑपरेशन नंतर बऱ्याच वेळा डोळ्याला सूज असणं, डोळा लाल होणं, थोडं टोचणं हे कॉमन असतं, त्यामुळे घाबरायची गरज नाही. पण त्या परिस्थितीत कुठच्याही परिस्थितीत डोळ्याला स्पर्श करायचा नाही, हे लक्षात ठेवा मात्र. आणि काळा चष्मा जो देतो, बंद चष्मा असतो, तो 24 तास लावायला पाहिजे. त्यानंतर खाण्यामध्ये तुम्ही काय करावं, तर खाण्यामध्ये तुम्ही नॉर्मल खाणं खाऊ शकता. जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुम्हाला डायबेटिक डाएट फॉलो करणं आवश्यक असतं. म्हणजे गोड खायचं नाही, भात खायचा नाही, बटाटा खायचा नाही. आणि बाकी नॉन डायबेटिक लोकांमध्ये सुद्धा चावायला कडक गोष्ट खाणं अवॉइड करा. म्हणजे एकदम बाजरी किंवा नाचणीची भाकर, एकदम कडक भाकर खाल्ली तर डोळ्यावरती ताण पडू शकतो. त्यामुळे चावायला त्रास होईल अशा गोष्टी खाणं थोडे दिवस अवॉइड करायचं. आणि खूप जास्त तिखट गोष्टी ज्याने डोळ्यात पाणी येऊ शकतं अशा गोष्टी खाणं अवॉइड करायचं. त्यानंतर बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता. महिलांनी कुंकू लावणं 1 महिना अवॉइड करावं, कारण त्याचे ती पावडर जर डोळ्याच्या आतमध्ये गेली तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तुम्ही घरच्या घरी थोडंफार फिरू शकता ऑपरेशन नंतर, पण चष्मा लावून, तो काळा चष्मा लावून तेवढं ही प्रिकॉशन, या सगळ्या प्रिकॉशन्स ऑपरेशन नंतर घेणं अत्यंत आवश्यक असतं. धन्यवाद.